शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की पपईची कुठली व्हरायटी चांगली आहे, जी बाजारात तिला डिमांड पण चांगली आहे किंवा भाव पण चांगला मिळतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सध्या जी कॉम्पिटिशनमध्ये दोन पपईची व्हरायटी आहेत, एक 15 नंबर आहे आणि एक तायवान आहे. तर याच्यामध्ये फरक एकच आहे. आता ही जी तुम्ही प्लॉट बघताय समोर, हा 15 नंबर पपईचा प्लॉट आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की माल निघतो बऱ्यापैकी चांगला, पण ज्या वेळेस माल निघतो त्यावेळेस त्याची क्वांटिटी कमी निघते. आणि जर तुम्ही तायवानचं बघणार तर तायवानचं मोठ्या प्रमाणात माल निघतो, म्हणजे ज्याला आपण पाळा पडणे किंवा ज्यावेळी दिवशी माल निघतो तर त्या दिवशी मोठ्या प्रमाणात माल निघतो वन टाईम. तर ही पपई 15 नंबर जी आहे ती जास्त काळ टिकते, पण हळूहळू माल निघतो. मग याच्यामध्ये तोटा होतो काय की बऱ्याचदा एखाद्या वेळेस भाव चांगला राहतो आणि त्यावेळेस माल जर कमी निघाला तर शेतकऱ्याची नाराजी होते. तसं तायवानचं नाही आहे की जर भाव भेटला आणि जर माल चांगला निघतो त्यावेळेस. आणि असं पण होऊ शकतं की भाव कमी झाले आणि तायवानचा माल जास्त निघाला, त्याच्यामुळे या ठिकाणी गणित तुमचं 19-20 राहणारच आहे. त्यामुळे अशी काही याच्यामध्ये खात्री नाही आहे की तुम्ही ही लावल्यावर तोच फायदा होईल. आता हिला पण चांगली डिमांड आहे 15 नंबर पपईला, आणि चवीला बी चांगली आहे. या या पपईमध्ये एक वैशिष्ट्य बघायला मिळालं, ज्यावेळेस याची लागवड झाल्यानंतर ज्यावेळेस हिला फ्लॉवरिंग स्टार्ट होते आणि नंतर फळं लागायला सुरुवात झाली, आणि म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा माल निघतो त्यावेळेस फळांची चव जरा विचित्र लागते, म्हणजे फिकट लागते, आणि कालांतरानंतर फळांची चव गोड लागायला लागते. तर हे कशामुळं असेल ते मला पण माहीत नाही. तुम्हाला याचे अनुभव असेल तर नक्की सांगा, कारण की या पपईमध्ये मी सुरुवातीपासून बघतोय, आमचे ओळखीचे असल्यामुळे हे मी अनुभव घेतलेले याच्यामध्ये. पण आता ही पपई एकदम गोड झालेली आहे, खूप चांगली चव आहे आणि डिमांड पण चांगली आहे, या ठिकाणी बघू शकतात. तर तायवानचा माल जास्त निघतो एका वेळेला आणि ही 15 नंबर पपईचा माल कमी निघतो, पण ही दीर्घकाळ टिकते. म्हणजे क्षेत्रफळ जर खाली करायचं असेल आपल्याला शेतीचं माल निघून, तर तायवानचं लवकर खाली होतं, याला वेळ लागतो. आणि ट्रीटमेंट चांगली असेल तर तुम्ही माल बघू शकतात, इथला पूर्ण माल निघालेला आहे आणि नंतर परत अजून फ्लॉवरिंग होऊन माल निघणं सुरू आहे. तर मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या पपईबद्दल काही अनुभव असतील, नक्कीच इतर लोकांना त्याचा फायदा होईल, काही ना काही शिकायला मिळेल.